महसूल मंत्री कोण कायम, अर्थमंत्री कोण, बारामतीचे अजितदादा पवार. सत्ता कुणाची, काँग्रेसची सत्ता येऊ द्या, अर्थमंत्री अजितदादा. उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या, याच्या मागे अर्थ आहे बरं का, मी कुणावर टीका नाही करायला आलो. उद्धव साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे, हात वर करून सांगा. किती टक्के आहे ओबीसीची संख्या? 50% पेक्षा जास्त आहे की नाही? बर, त्या 50% ओबीसी, विजयंती, एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळायला पाहिजेत? अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे? सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत? ससाणे साहेब किती मिळाले पाहिजेत? अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत? जाऊ देऊ, 52%, 50% सोडा, 25%, 70 साहेब सोडा, 20% सोडा, 15%. जिब्यांना ऐका, कुठे गोविंदजी देवकते, बापूराव किती मिळालं पाहिजे? 10% सोडा. मी नेहमी सांगतोय, माझ्या भाषणात जबाबदारीने सांगतोय, 5% सोडा, 2% नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं, आलटून पलटून सत्तेमध्ये बसले. अर्ध्याहून जास्त ओबीसी भटक्यांना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1% पुढे बजेटरी तरतूद, 1% पुढे झाली नाही, 1% पुढे. आता माणसं म्हणजे हाकेसर काय बोलायला लागला तुम्ही? तो 1% कशासाठी माहितीये का? पत्रकार बांधवांनो, तो 1% कशासाठी? आश्रमशाळा, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पोरींची स्कॉलरशिप, वसंतराव नाईक महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी श्रीनिधी महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक, काय आता ही आपली मंडळ आहे ती. अरे 1 लाखाची सुद्धा योजना नाही. आता मी बारामतीमध्ये आलो,